बांधकाम कामगार योजनेतील या इसेंटियल किटच्या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी किटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा महाबीओसी क्रमांक टाकायचा। या ठिकाणी तुमचा जसा MH वाला जो महाबीओसी क्रमांक आहे समाविष्ट करायचा आहे। गेट OTP सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे। सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर 6 अंकाचा OTP येणार आहे, तो तुम्हाला इथं समाविष्ट करायचा आहे। तुम्हाला OTP येण्यास थोडा अडथळा येऊ शकतो किंवा लगेच येतो, लगेच तुम्हाला OTP टाकायचा आहे। नंतर व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होणार आहे। त्यासाठी इसेंट्रिक किटसाठी आपल्याला आपलं सेंटर निवडायचं आहे। आपण नाशिक जिल्ह्याचा हा अपॉइंटमेंट घेत आहोत। नेमकं प्रॉब्लेम काय येत आहे ते तुम्हाला सांगणार आहे। अपॉइंटमेंट मिळणे शक्य नाही, कारण की जसं मिळणे शक्य आहे तसं आपण तुम्हाला कळवणार आहे। त्यासाठी आपण बघूया मित्रांनो, या ठिकाणी फक्त 3 तारखा आहे, 27, 28, 29, 30 या ठिकाणी सुट्टी फक्त 30 आणि 31 तारीख आपल्याला घेता येणार आहे, कारण की 2 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत। त्यासाठी आपण 30/3/2026 ही तारीख घेऊन बघूयात ही अपॉइंटमेंट प्रिंट निघते का, अपॉइंटमेंट मिळते का। तुम्ही इथे बघू शकता, लाईव्हमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे। 30 तारखेला अपॉइंटमेंट प्रिंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। अपॉइंटमेंट प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सुद्धा हा एरर येत आहे, कारण की एप्रिल महिन्याचा अद्याप हा महिना सुरू झालेला नाही आणि ही तारीख एप्रिल महिन्याची मिळणे सुरू झालेलं नाही। जसं पण मिळणे सुरू होणार आहे त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। बघा मित्रांनो, नाशिक जिल्ह्याचा हा अपॉइंटमेंट चार्ट आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी तारीख तुमच्यासमोर मिळत नाही आहे, कारण की 30 आणि 31 तारीख दोन्ही तारखा आपण घेऊन बघितलेल्या आहे। त्यानंतर सुद्धा मित्रांनो, कारण की आता इथं तारीख मिळणं शक्य नाही, कारण की ह्या 2 तारखा फुल बुक झालेल्या आहे। तुम्हाला ती जागा मिळाली नाही म्हणजे तुम्हाला अपॉइंटमेंट मिळणार नाही। प्रयत्न करू नका मित्रांनो। जसं पण नवीन अपडेट येईल, एप्रिल महिना जेव्हा पण सुरू होईल, अपॉइंटमेंट मिळणे सुरू होईल, तसंच मी तुमच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कळवणार आहे। त्यासाठी नक्की कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे। मी तुम्हाला कमेंटचं उत्तर देणार आहे, कारण की कमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचं कमेंटचं समाधान मिळणार आहे। तुमच्या जिल्ह्याचा जे आहे कोटा फुल झाला आहे का नाही, केव्हा सुरू होणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून, नोटिफिकेशनच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। तुम्ही बघितलेलं मित्रांनो, लाईव्हमध्ये आपण 30 मार्च किंवा 31 मार्च या दिवशीची तारीख घेऊन बघितली, तरीसुद्धा आपल्याला तारीख ही मिळालेली नाही आहे, कारण की मार्च महिन्यामध्ये कोणती तारीख मिळणार नाही असं तिथं सरळ एरर येत आहे, कारण की मार्च महिना संपायलाच आलेला आहे। कारण की मार्च महिन्यामध्ये ही तारीख आहे, एप्रिल महिना 2 ते 3 दिवसामध्ये सुरू होणार आहे। एप्रिल महिन्याच्या तारखा मिळणे सुरू होणार आहे। त्यासाठी तुम्हाला जर अर्जंट महाराष्ट्र राज्य योजना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी सर्व लाभार्थ्यांना किंवा योजनेतील जे बांधकाम कामगार आहे, अशा बांधकाम कामगारांना वेळोवेळी ही माहिती देण्यात येत असते। त्यासाठी तुम्ही जर मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत असते। मित्रांनो, भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।